मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी, उपासना करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा महिना मानला गेला आहे. तरी ह्या दिवसामध्ये आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी, अखंड लक्ष्मीची कृपा राहावी, आपल्या घरामध्ये लक्ष्मी निरंतर वास करावी, ह्यासाठी 11 दिवसांची संकल्पयुक्त श्री सुक्ताची सेवा तुम्हाला सांगणार आहे. तर त्याचे नियम कोणते किंवा श्री सुक्ताचं पठण आपल्या घरामध्ये केल्यानंतर काय फायदे होतात याविषयी सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयच्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. श्री सुक्त हे श्री सुक्ताचं पठण ज्या आपण घरामध्ये केले जाते त्या घरामध्ये लक्ष्मी माता अखंड निरंतर वास करत राहते आणि लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी श्री सुक्ताचं आपल्या घरामध्ये नक्कीच पठण करा. तर श्री सुक्ताचं आपण पठण केल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये कोणती पण समस्या असू दे, आर्थिक समस्या, पैशाचे प्रॉब्लेम असू देत, त्यातून सुद्धा आपल्याला नक्कीच मार्ग मिळतो. आणि श्री सुक्ताची सेवा, उपासना ज्या घरामध्ये होतो त्या घरामध्ये लक्ष्मी निरंतर वास करते. आलेला पैसा हा त्या घरामध्ये टिकून राहतो. पैसा हा चांगल्या कामासाठीच खर्च केला जातो आणि आल्यावली लक्ष्मी सुद्धा घरामध्ये निरंतर वास करते. किंवा आपल्याला जर नोकरीच्या काही समस्या असतील, आपल्याला जर एखादं कर्ज असेल, वर्षानुवर्ष त्या कर्जाचे हप्ते आपण फेडत असू पण ते कर्ज संपत नसेल तरी सुद्धा तुम्ही श्री सुक्ताचं नक्कीच घरामध्ये पठण करा. श्री सुक्ताचं पठण केल्यानंतर आर्थिक समस्या नाहीसं होतात. प्रत्येक अडचणीतून आपल्याला एखादी गोष्ट जर मिळत नाही आणि आपण एखादा व्यवसाय जर सुरू केला आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला मनासारखं उत्पन्न जरी मिळत नसेल तरी सुद्धा श्री सुक्ताची सेवा केल्यानंतर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला फायदा नक्कीच होईल. तसेच आपल्या घरामध्ये बरकत होते, आपल्या घरामध्ये धनधान्याची समृद्धी होते, आपल्या घरामध्ये लक्ष्मी निरंतर वास करते, आपण हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश येते. यासाठी आपल्या घरामध्ये नक्की श्री सुक्ताची सेवा ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक महिलेने नक्कीच करा. ज्यांना पण संकल्पयुक्त श्री सुक्ताची सेवा करायची आहे त्यांनी कशी करायची, नियम कोणते आहेत आणि कसं पठण करायचं, किती वेळा पठण करायचं, सकाळी पठण करायचं का संध्याकाळी पठण करायचं. तसेच ज्यांना संकल्पयुक्त सेवा जरी नाही शक्य होत पण त्यांना श्री सुक्ताची सेवा घरामध्ये करायची आहे तर त्यांनी कधी करायची ह्याविषयी सुद्धा सांगेन. तर बघा, आपल्याला जेव्हा प्रथम सांगते की तुम्हाला संकल्प करून ज्या महिलांना श्री सुक्ताची मार्गशीर्ष महिन्यामध्ये 11 दिवसांची सेवा करायची त्यांनी कशी करायची. तर श्री सुक्ताची संकल्पयुक्त सेवा जेव्हा आपल्या घरामध्ये करतो आपण त्यावेळेला आपल्याला काय करायचं. तर समजा तुम्ही संकल्प का करणार, तर एखादी जर समस्या असेल, तुम्हाला जर एखादं कर्ज झाले त्यातून तुम्हाला कर्ज ते फिटले जात नाही किंवा तुमच्यावर एखादी आर्थिक समस्या आहे, तुमच्या घरामध्ये पैशाचे खूप प्रॉब्लेम आहेत किंवा मनासारखी तुम्हाला नोकरी मिळत नाही, तुमच्या घरामध्ये बरकतच नाहीत कोणत्याच गोष्टीला, तर तुम्ही श्री सुक्ताची तुमचा जो पण प्रॉब्लेम असेल त्या प्रॉब्लेमसाठी त्या प्रॉब्लेमचं निवारण होण्यासाठी श्री सुक्ताची संकल्प करून 11 दिवसांची सेवा नक्कीच करू शकता. तर आता ज्या दिवशी आपण सेवेला सुरुवात करणार आहे, आता मार्गशीर्ष महिना आहे हा म्हटल्यानंतर तुम्ही एखादा चांगला दिवस म्हणजे मंगळवार बघा किंवा शुक्रवार बघा, ह्या दिवसापासून तुम्ही 11 दिवसांची सेवा सुरू करू शकता. की ज्या 11 दिवसात सेवा म्हणजे काय, संकल्प करून कंटिन्यू एकही दिवस स्किप न करता 11 दिवस तुम्हाला सेवा घरामध्ये करायची आहे. त्यासाठी संकल्पयुक्त जर सेवा करणार असेल तर ह्या गोष्टी सर्वांची काळजी घेऊन तुम्ही सेवा नक्कीच करा. पण तुमची मनोकामना जर तुमची एखादी इच्छा असेल आणि त्या इच्छेसाठी जर तुम्ही संकल्प करून सेवा करत असाल तर नक्कीच करा तुम्ही. आता तुम्हाला प्रथम सांगते की आपल्याला संकल्प कसा करायचा. ज्या दिवशी सेवेला सुरुवात करणार त्या दिवशी आपल्या घरामध्ये, आता प्रत्येकाच्या देवघरामध्ये माता महालक्ष्मीचा फोटो किंवा प्रतिमा ही नक्कीच असते किंवा मूर्ती असू शकते किंवा आपल्या घरामध्ये श्रीयंत्र जरी असेल किंवा थोडक्यात काय तर आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची प्रतिमा असणे खूप गरजेचं आहे. आणि देवघराजवळ बसायचं आणि जेव्हा आपल्या घरामध्ये श्री सुक्ताचं पठण होतं, श्री सुक्ताची सेवा ही खूप आणि खूप महत्त्वपूर्ण सेवा आहे. श्री सुक्ताची पठण होतं त्यावेळेला भगवान विष्णूसुद्धा हे आपल्यावर प्रसन्न होतात. दिवशी तुम्ही सेवेला सुरुवात करणार, तुम्ही मंगळवारी सेवेला सुरुवात केली तर पहिल्या दिवशी आपल्याला देवघराजवळ बसायचं आहे. आपल्या सकाळी पूजा वगैरे सर्व करून घ्यायची आणि त्यानंतर तुमच्या ह्या उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये थोड्याशा अक्षता टाकायच्या, एक फूल टाकायचं, हळदी कुंकू टाकायचं आणि माता महालक्ष्मीजवळ प्रार्थना करायची की तुमची जी समस्या असेल, ज्यातून तुम्हाला मार्ग मिळत नाही, आर्थिक समस्या असेल किंवा पैशाचे प्रॉब्लेम, ही जी पण तुमच्या घरामध्ये गोष्ट होत असेल त्याविषयी तुम्ही सांगायचं आणि त्यानंतर ही सेवा माझ्याकडनं करून घ्या 11 दिवसांची असं म्हणून संकल्प करायचा. आणि तो संकल्पातलं जे हातातलं जे पाणी असतं उजव्या ते आपल्याला आपल्या तामणामध्ये सोडून द्यायचं आहे सर्व बोलून. तर असा तुम्ही पहिल्या दिवशी संकल्प आपल्याला फक्त पहिल्या दिवशी घरामध्ये करायचा आहे आणि तुम्हाला त्या दिवसापासूनच 11 दिवसांची सेवा सुरू करायची. तर संकल्प करून सेवा केल्यानंतर आपल्याला एकही दिवस स्किप करायचा नाही, हे पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला. आता त्यानंतर तुम्हाला सांगते की
आता एक संकल्प करून आपल्या घरामध्ये श्री सुक्ताची सेवा घेणार आहे आणि मार्गशीर्ष महिना आहे. तर 11 दिवसाच्या तुम्हाला एकच नियम आहे की आपल्या घरामध्ये 11 दिवस पूर्णपणे आपल्याला शुद्ध शाकाहारी जेवण बनवायचं आहे. मांसाहारी आपल्या घरामध्ये 11 दिवस बनवायचं नाही. जोपर्यंत आपली संकल्पयुक्त सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्या घरामध्ये मांसाहारी बनवायचं नाही. आणि जे व्यक्ती ही सेवा करत आहे त्या व्यक्तीने सुद्धा अशा पदार्थापासून दूर राहावा. अशा पदार्थांना तुम्ही हाती लावू नका. आता त्यानंतर तुम्हाला एक गोष्ट सांगते की आता दुसरा एक नियम आहे की आपल्याला जी पण आपण संकल्पयुक्त सेवा घरामध्ये करत असतो त्यावेळेला आपल्याला परान्न सुद्धा घ्यायचं नसतं. म्हणजे शेजारच्यांचं जे अन्न असतं ते सुद्धा घ्यायचं नसतं. कारण ह्या दिवसांमध्ये आपण आपल्या घरामध्ये सेवा करत असतो आणि संकल्पयुक्त सेवा करत असतो. त्यावेळेला आपण परान्न घेतलं तर त्या पराण्याचे दोषसुद्धा आपल्याला लागू शकतात. यासाठी आपल्या घरामध्ये जे शुद्ध शाकाहारी घरामध्ये जेवण बनवलेलं असेल तेच तुम्ही खाऊ शकता. आणि 11 दिवसांची सेवा आहे मार्गशीर्ष महिन्यातली. माता लक्ष्मीची उपासना सेवा करण्यासाठी श्री सुक्ताची सेवा तुमच्या घरामध्ये संकल्पयुक्त नक्कीच करा. कारण ह्या सेवेमध्ये श्री सुक्तामध्ये खूप आणि खूप ताकद आहे. ज्या घरामध्ये श्री सुक्ताचं नियमित पठण होतं त्या घरामध्ये लक्ष्मी निरंतर वास करते. त्या घरामध्ये बरकत येते आणि अचानक तुम्हाला धनलाभसुद्धा होऊ शकतो. किंवा आपल्यावर बघा एखाद्या वेळेला एखादी व्यक्ती असते आणि त्या व्यक्तीवर खूप असं कर्ज झालेलं असतं आणि त्या कर्जाचे हप्ते ती वर्षानुवर्ष फेडत असते पण ते कर्ज कमी होत नाही. यासाठी तुम्ही श्री सुक्ताचं पठण हे आपल्या घरामध्ये नियमित करू शकता. किंवा काही वेळेला बघा आपण एखादा व्यवसाय सुरू केला असेल त्यामध्ये सुद्धा आपल्याला मनासारखा धनलाभ होत नाही तर त्यामध्ये सुद्धा अचानक तुम्हाला धनलाभ सुद्धा होऊ शकतो. यासाठी तुम्हाला श्री सुक्ताचं घरामध्ये पठण करायचं आहे. थोडक्यात सांगायचं एवढं की जेव्हा तुम्ही कष्ट प्रामाणिक करणार त्यावेळेला तुमच्या त्या कष्टाला नक्कीच देवाची साथ असते आणि त्यावेळेला तो पैसा जो असतो तो पैसा नक्कीच आपल्या घरामध्ये पुरवठ येतो आणि चांगल्या मार्गाने कमवलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये निरंतर वास करावी. यासाठी आपल्या घरामध्ये श्री सुक्ताचं पठण हे नक्कीच करा. आता 11 वेळा आपल्याला संकल्पयुक्त श्री सुक्ताचं घरामध्ये पठण करायचं आहे. तर तुम्हाला एक गोष्ट सांगते की श्री सुक्ताचं पठण कधी करायचं आहे. सकाळी जर तुम्ही देवपूजा झाल्यानंतर जरी तुम्हाला तुमच्या घरामध्ये वेळ असेल तर तुम्ही सकाळी करू शकता. किंवा संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते बघा 3 7 वाजता सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये श्री सुक्ताचं पठण करू शकता. तर 11 दिवसाची आपण सेवा घेतलेले संकल्पयुक्त तर तुम्ही वेळ हे एक निश्चित करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही पहिल्या दिवशी संकल्प करून श्री सुक्ताला पठण केलं तर तुम्ही जर सकाळी केलं तर 11 दिवस तुम्ही सकाळी करण्याचाच प्रयत्न करा. जरी तुम्हाला सकाळी करणं शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी एखादी वेळ निश्चित करा आणि 11 दिवस त्याच वेळेला सेवा करण्याचा प्रयत्न करा. तर आता सांगते की श्री सुक्ताचं पठण कसं करायचं. संकल्पयुक्त जेव्हा करतो त्यावेळेला आपण श्री सुक्ताचं पठण कसं करायचं. आता मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही सेवेला एखादा दिवस बघायचा आणि त्यानंतर तुम्हाला सुरुवात करायची. आता तुम्ही मंगळवारी जर सेवेला सुरुवात केली तर त्या दिवशी तुम्हाला पहिल्या दिवशी काय करायचं. श्री सुक्त आपल्या सर्वांना माहीत आहे की नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये श्री सुक्त आहे आणि श्री सुक्त हे मराठीमध्ये सुद्धा आहे आणि संस्कृतमध्ये सुद्धा आहे. आता जर जुने स्वामी सेवेकरी असतील आणि त्यांना जर ही सेवा करायची असेल तर त्यांना सांगते की मी शक्यतो तुम्ही संस्कृतमधलं जे श्री सुक्त आहे तोच पठण करण्याचा प्रयत्न करा. पण संस्कृतमधले उच्चार हे खूप अवघड आहेत थोडे. तरी पण तुम्हाला जर सवय असेल तर तुम्ही नक्कीच संस्कृतमधला श्री सुक्ताचं नक्कीच पठण करू शकता. जरी त्यातून तुम्हाला संस्कृतमधलं तर मराठीमध्ये श्री सुक्त आहे ते मराठीमधलं श्री सुक्त जरी तुम्ही घरामध्ये पठण केलं तरी सुद्धा चालू शकतं. जरी तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक जरी नसेल नवीन स्वामी सेवेकरी असतील आणि त्यांना जरी श्री सुक्ताची सेवा करण्याची इच्छा असेल तर तुम्ही यूट्यूबला लावू शकता. म्हणजे यूट्यूबला लावून तुम्ही एखाद्या पेजवरती सुद्धा मराठीमधलं श्री सुक्त लिहून काढू शकता आणि त्यानंतर सुद्धा पठण करू शकता. त्यानंतर तुम्हाला सांगते की आता श्री सुक्त मराठीमधलं जरी पठण केलं संस्कृतमधलं सुद्धा तुम्ही पठण करू शकता. पण पहिल्या दिवशी जर तुम्ही मराठीमधलं श्री सुक्त पठण केलं तर तुम्हाला 11 दिवस मराठीमधलं श्री सुक्त घरामध्ये पठण करायचं आहे. आणि त्यानंतर जर तुम्ही पहिल्या दिवशी संस्कृतमधलं पठण केलं तर तुम्हाला 11 दिवस संस्कृतमधलंच पठण करायचं आहे. तर श्री सुक्त कसं पठण करायचं. तर श्री सुक्त तुम्हाला दररोज 16 वेळा घरामध्ये पठण करायचं आहे. वेळ तुम्ही निश्चित एकच करायचे. सकाळी केलं तर सकाळीच तुम्हाला एका वेळेला 16 वेळा करायचं आहे. किंवा संध्याकाळी जर तुम्ही करायला बसला तर तुम्हाला एकाच बैठकीत 1 ते 16 वेळा श्रीसुक्त पठण करायचं आहे. तर 1 ते 16 वेळा श्रीसुक्त कसं पठण करायचं. तर पहिल्या दररोज आपल्याला श्रीसुक्त किती वेळा पठण करायचं आहे. तर 11 दिवसांची संकल्पयुक्त आपण सेवा घेतलेली आहे. तर प्रत्येक दिवशी आपल्याला श्रीसुक्त हे 16 वेळा पठण करायचं आहे. 11 दिवसांच्या सेवेमध्ये प्रत्येक दिवशी आपल्याला 16 वेळा श्रीसुक्त पठण करायचं आहे. तर 15 वेळा श्रीसुक्ताचं पठण करायचं आणि 16व्या वेळा जेव्हा तुम्ही श्रीसुक्त पठण करता त्यावेळेला फलश्रुती ही आपल्याला 16व्या वेळा एकदाच पठण करायची आहे. लास्टचा जो आपण 16वा आकडा पठण करत आहोत त्यासोबत आपल्याला फक्त फलश्रुती पठण करायची आहे. 16 वेळा श्रीसुक्ताचं घरामध्ये दररोज पठण करायचं आहे. असं तुम्हाला 11 दिवस सेवा करायची आहे.
आता ही संकल्पयुक्त सेवेसाठी मी सांगितलं, तर संकल्पयुक्त सेवा करण्यासाठी नियम कोणते आहेत किंवा कसं पठण करायचं हेही तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत मी सांगितलं. तर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की ज्या दिवशी तुम्ही सेवेला सुरुवात करणार आहात त्या दिवशी सेवेला तुम्ही जेव्हा पण बसणार किंवा सकाळी किंवा संध्याकाळी त्यावेळेला तुम्हाला जर शक्य होत असेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये श्रीसूक्त पठण करताना तुपाचा दिवा, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा नक्कीच लावा. दिवस आपण आपल्या घरामध्ये संकल्पयुक्त सेवा केल्यानंतर आपल्याला दररोज संध्याकाळी माता लक्ष्मीची आरती करायची आहे. पहिल्यांदा तुम्हाला गणपतीची आरती करायची आहे, त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीची आरती करायची आणि तुमच्या घरामध्ये जो गोड पदार्थ असेल त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यामध्ये तुम्ही माता लक्ष्मीला जो पदार्थ आवडतो नैवेद्य जरी दाखवला तरी सुद्धा चांगलंच आहे. तर त्यासाठी तुम्ही खिरीचा नैवेद्य दाखवू शकता, तांदळाची खीर दाखवू शकता, शेवाळ्याची खीर दाखवू शकता, रव्याची खीरसुद्धा दाखवू शकता किंवा एखादा गोड शिरा बनवून सुद्धा तुम्ही दररोज नैवेद्य 11 दिवस दाखवू शकता. त्यामुळं ज्या महिलांना संकल्प करून श्रीसूक्ताचं पठण करणं शक्य होणार नाही त्यांनी श्रीसूक्ताचं पठण कसं करावं. खूप अशा महिला आहेत की त्यांची इच्छा असते की श्रीसूक्ताचं पठण हे आपल्या घरामध्ये नक्कीच करावं, कारण श्रीसूक्तामध्ये खूप अशी विशिष्ट शक्ती आहे आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी श्रीसूक्त हे खूप महत्त्वाचं मानलं गेलं आहे. तर तुम्ही सेवा कशी करायची, तर तुम्ही ही सेवा श्रीसूक्ताचं पठण हे तुम्ही मंगळवारी करू शकता किंवा एखाद्या शुक्रवारी सुद्धा तुम्ही करू शकता, पौर्णिमेला करू शकता. विशिष्ट अशा दिवशी तुम्ही ज्या वेळेला आपण माता लक्ष्मीची पूजा, सेवा, उपासना करत असतो त्या दिवशी सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये श्रीसूक्ताचं पठण करू शकता. आता जर तुम्हाला एखाद्या मंगळवारी जर श्रीसूक्ताचं पठण करायचं पण संकल्पयुक्त नाही, पण नित्यसेवा आपण जशी करतो बघा, आपल्या घरामध्ये 3 अध्यायन श्री स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्यायन पठण करतो, 11 माळी जप करतो, त्याच्यासोबत जर तुम्हाला श्रीसूक्ताचं पठण करायचं तर तुम्हाला मंगळवारी करायचं आणि शुक्रवारी करायचं आणि पौर्णिमेला. तर त्या दिवशी कसं करायचं, तर बघा एखाद्या मंगळवारी जर तुम्ही तुमच्या घरामध्ये श्रीसूक्ताचं पठण करणार आहे तर तुपाचा दिवा नक्कीच लावा. त्यानंतर तुम्ही तिथं बसा आणि तुम्हाला 16 वेळा श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे. 15 वेळा तुम्हाला श्रीसूक्ताचं पठण करायचं आणि 16व्या वेळा तुम्ही जेव्हा श्रीसूक्ताचं पठण करता त्यावेळेस 16व्या वेळा तुम्हाला फलश्रुतीसुद्धा पठण करायचे. अशी सेवा तुम्हाला शुक्रवारी सुद्धा करायची आहे. जेव्हा तुम्हाला वाटेल की मला श्रीसूक्ताचं पठण करायचं नक्कीच तुम्ही अगदी मनोभावे आणि श्रद्धेनं श्रीसूक्ताचं घरामध्ये नक्कीच पठण करा. तुम्हाला जरी संकल्पयुक्त सेवा नाही शक्य होत तरीसुद्धा तुम्ही मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला जरी श्रीसूक्ताचं घरामध्ये पठण केलं तरीसुद्धा चालू शकते. पण संकल्पयुक्त जर सेवा केली तर तुमची जी काही समस्या असेल बघा, श्रीसूक्ताच्या पठणामुळं खूप अशा आयुष्यातल्या आर्थिक समस्यासुद्धा नाहीशी होतात. लक्ष्मीची कृपा दृष्टी ही आपल्या कुटुंबावर राहते आणि आपल्या घरामध्ये निरंतर लक्ष्मी वास करत राहते. जर एखादी नोकरी हवी असेल तर आपल्याला व्यवस्थित तिथं प्रमोशन होण्यासाठी सुद्धा तुम्ही श्रीसूक्ताची सेवा घरामध्ये करू शकता किंवा एक बरकत किंवा धनलाभ होण्यासाठी सुद्धा तुम्ही श्रीसूक्ताची सेवा करू शकता. जेव्हा पण आपल्या घरामध्ये आपण श्रीसूक्ताची सेवा करतो तेव्हा अचानक आपल्याला धनलाभ नक्कीच होतो आणि त्यासाठी तुम्ही नक्कीच श्रीसूक्ताची घरामध्ये सेवा, उपासना करा. आता संकल्प न करणाऱ्यांसाठी सुद्धा मी सांगितलं की तुम्ही अशी मंगळवारी, शुक्रवारी सेवा करू शकता. तर अशा पद्धतीनं श्रीसूक्ताचं मार्गशीर्ष महिन्यामध्ये पठण नक्कीच आपल्या घरामध्ये करा. तर आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला श्रीसूक्त कसं पठण करायचं आणि श्रीसूक्त पठण केल्यानंतर काय फायदे होतात आणि संकल्पयुक्त 11 दिवसांची श्रीसूक्त सेवा कशी करावी याविषयी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती दिली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.